जेव्हापासून मी कॉमेंट्री सुरू केली, एक छोटीशी कारकीर्द आहे माझी कॉमेंट्री क्षेत्राची, फक्त 12 वर्षाची. परंतु या माणसाला मी अनेक खेळाडू घडवताना पाहिले. या माणसाची कल्पना शक्ती मी पाहिली आहे. या माणसाची त्यातल्या त्यात क्रिकेटच्या प्रती असलेली आस्था, अस्मिता, आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एखाद्या टीमचं मॅनेजर होणं एवढं सोपं नाहीये. क्रिकेट हा माणूस जगलाय. क्रिकेटवर नितांत श्रद्धा या माणसाची आहे. सुप्रीमो ट्रॉफी सारख्या स्पर्धेमध्ये या माणसाचं योगदान आहे. संजयजी पोतनीस भाई यांच्या खांद्याला खांदा लावून राजेंद्र 11, पंड्या बॉईज सारखे संघ, त्यातल्या त्यात आजपर्यंत त्यांचा तो थक्क करणारा प्रवास, अनेक युवा खेळाडूंना आपल्या टीम मध्ये संधी देणं, आणि मग ज्यावेळेला त्या खेळाडूंना एक वेगळी ओळख प्राप्त होते, त्याच्या मागे देखील हे नाव कधी लागलं जातं, कधी लागलं जात नाही. परंतु त्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून हा माणूस क्रिकेट जगत आलाय. हा माणूस क्रिकेटवर श्रद्धा ठेवत आलाय. अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान म्हणजेच संतोष बंड सरांचा सन्मान आपण 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून इथे करतोय. असं व्यक्तिमत्व जे खेळाडूंच्या पाठीमागे उभं राहिलं, खेळाडूंना शोधलं, खेळाडूंना संधी दिली, खेळाडूंना मोठं केलं. आज नाहीतर कित्येक वर्ष ही धडपड सातत्याने सुरू आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या, भारताच्या टेनिस क्रिकेटमध्ये संतोष बंड हे नाव नाही तर ब्रँड आहे. आज त्यांचा सन्मान इकडे केला जातोय. कित्येक खेळाडू, आणि म्हणजे बंडचा फोन येणं हे खेळाडूंसाठी सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. अरे मला बंडचा फोन आलाय, बंडने बोलवलंय, असाही एक कालखंड राहिलाय आणि तो आजही तेच करतायत. त्याच्यामुळे आपली नोकरी, आपलं कुटुंब हे सांभाळून टीम सांभाळणं एवढी वर्ष सोपं नाहीये. संतोष बंड यांनी ते केलेलं आहे.